मम्मी स्पेशल कोथिंबीर वडी होऊन जाऊ दे. ठीक आहे. आता आपण कोथिंबीर निवडून घेऊया. आणि मोठी जोडी मला भेटलेली होती, अगदी 5 रुपयालाच भेटली बरं का, जास्त पण महाग नव्हती. आणि कोथिंबीर किंवा कोणतीही घेताना ना, म्हणजे गावठी कोथिंबीर कशी ओळखायची, तर त्याच्या दांड्या ज्या असतात ना अशा काळ्या असतात. आणि जास्त मोठी नाही घ्यायची, उंचीला थोडीशी कमी असते उंचीला, आणि जास्त पानावाली घ्यायची. चला सर्व कोथिंबीर आता निवडून घेते अशी. त्याच्यानंतर ही बघा निवडून झालेली आहे. आपल्याला आता ती स्वच्छ अशी धुवून पण घ्यायची. आता चला एक भांड्यामध्ये पाणी घेते आणि आपल्याला आता या पाण्यामध्ये 2-3 वेळेस आपल्याला धुवून घ्यायची. आणि खालीवर करायचं आहे आपल्याला थोडंसं असं. हे बघा या पद्धतीने थोडंसं ना, कारण त्याला माती वगैरे असते, आणि चाळणीमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा सुकल्यानंतर थोडंसं आहे ना पाणी कमी झालं पाहिजे. नंतर आहे ना मी चिरून घेतली बारीक बारीक. हे बघा चला, तर याच्यामध्ये आपल्याला आता आहे ना मीठ घालून घ्यायचं पहिल्यांदा. आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला आहे ना मीठ सगळ्या कोथिंबीरीला लावून घ्यायचं आहे, म्हणजे कमी होते. हे बघा आता इथे वाटण करायचं आहे आपल्याला. लसूण आहे, जिरं आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी खलबत्त्यात ठेचून घेतला आहे. 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या आहे. थोडीशी हळद, लाल मिरची पावडर घातलेली आहे, थोडीच घातली. ओवा थोडासा आपल्याला हातावा असा चोळून घालायचा, छान लागते चव. भरपूर असे तीळ घालायचे, तिळाने खूप छान लागते आपली वडी. कांदा घालून घेतलेला आहे, टोमॅटो घालून घेतलेला आहे. आपल्याला आता हेच पहिल्यांदा आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही अजिबात. आता इथे बघा 1 वाटी पीठ घेतलं आहे मी, बेसन पीठ अर्ध घातलेलं आहे. आणि इथे बघू शकता जितकं लागेल तितकं आपल्याला घालायचं असतं त्याच्यामध्ये, आणि पाणी नाही घालायचं. आणि इथे बघा अशी छोटासा एक गोळा घ्यायचा, आपल्याला असं हातावरती ना प्रेस करून घ्यायचा. थोडेसे असे पातळ करायचे, किंवा मग तुम्हाला जाड पाहिजे असे जाड करू शकता तुम्ही. अगदी आपण कमी तेलामध्ये करणार आहोत, तव्यावरतीच. बघा इतकंच तेल घातलेलं आहे, संपूर्ण मी सगळ्या वड्या बघा एवढ्याच तेलामध्ये तळून घेतलेल्या आहे. बघू शकता ह्या पद्धतीने अशा ठेवायच्या. एवढ्या छान झालेल्या होत्या, कुरकुरीत होतात आणि कमी तेलाच्या होतात, छान होतात. नक्की तुम्ही अशा करून बघा, तुम्हाला पण आवडतील. आणि खूप सोपी रेसिपी आहे. नेहमीच आपण आहे ना तळतो वगैरे, पण मग अशा पण करून बघा. हे बघा सगळ्या दोन्ही साईड नाही ना आपल्याला 2-3 मिनटं आहे ना छान अशा खरपूस त्या भाजून घ्यायच्या तव्यावरती. गॅस आपल्याला कुठेच मोठा नाही ठेवायचा, कमीच ठेवायचा आहे. हे बघा छान इथे कलर पण आलेला आहे, आणि तेल संपूर्ण संपलेलं आहे. चला ती इथेच एंड करते.